आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष मध्यावधी निवडणुकीची तयारी करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपचा घटक पक्ष असलेला शिवसेना पक्ष विरोधात गेल्यानं मध्यावधी निवडणुकांची चर्चा सुरू होती. त्यावर परत निवडणुका झाल्यास भाजपच बहुमतानं विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्ह्यात वणी दिंडोरी रस्त्यावर लाखमपूर फाटा इथं कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार झाले. आज पहाटे हा अपघात झाला. मृतांमध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून ते अहमदाबादहून अहमदनगरला जात होते. अद्याप कोणाची ओळख पटली नसून मृतांना शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असलेले 2 पाकिस्तानी जवान ठार झाले. पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा करण्यात आला. भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचं संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितलं. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांना आजपासून सुरुवात होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं अभिनव पद्धतीनं स्वागत केलं जाईल. अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना मिठाई देऊन शाळेचा पहिला दिवस साजरा केला जाणार आहे. नांदेड तिरुपती नांदेड आणि नगरसोल तिरुपती नगरसोल या 2 विशेष रेल्वे गाड्यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. नांदेड तिरुपती ही गाडी नांदेडहून दर मंगळवारी संध्याकाळी निघून तिरुपती इथं बुधवारी दुपारी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी तिरुपतीतून बुधवारी दुपारी निघून गुरुवारी सकाळी नांदेड इथं पोहोचेल. कृषी कर्जाच्या व्याजदरात अनुदान देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत कृषी कर्जासाठी 2% अनुदान तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 3% अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.